श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे धनतेरस 2025 18 तारखेला शनिवारी आलेली आहे आणि ह्या धनतेरसच्या दिवशी जर आपण काही वस्तू खरेदी केल्या तर 13 पटीने आपल्या मालमत्तेमध्ये वाढ होते आणि आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते। जे आपण धन म्हणजे जे आपण धान्य आहे 5 प्रकारचं धान्य जर देवाजवळ म्हणजे धन्वंतरी देवाजवळ ठेवून पूजन केलं तर आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत राहते। म्हणून आपल्याला अशा पद्धतीने पूजा करायची आहे जी धनतेरसच्या दिवशी केली जाते। तर 18 तारखेला शनिवारच्या दिवशी आलेली आहे तर प्रत्येक घरामध्ये ही पूजा करायची आहे। या पूजेने धन्वंतरी देव खुश होतात आणि आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही। तुम्हाला संपूर्ण इन डिटेल माहिती पाहिजे असेल तर माझी खालच्या साईडला लिंक आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे की आपल्याला कळशामध्ये काय टाकायचं आहे, कलशमध्ये काय टाकायचं आहे आणि नैवेद्य काय अर्पण करायचं आहे, कशा पद्धतीने लक्ष्मी मातेची आपल्याला जर आपल्याला कुमकुम आचमन करणं शक्य नाही किंवा आपण कुमकुम आचमन करू शकत नाही तर ते कशा पद्धतीने करावं याच्याबद्दल इन डिटेल माहिती मी संपूर्ण सांगितलेली आहे। त्यामुळे तुम्ही माझ्या या लिंकवर जाऊन संपूर्ण माहिती प्राप्त करा, म्हणजे तुम्हाला सविस्तरपणे अशी पूजा मांडता येईल। बघा, ही पूजा मांडल्याने आपल्या घरामध्ये म्हणजे हे जे आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रिदोषी तिथीला आपण हे हा जो सण आहे धनतेरस हा साजरा केला जातो। या दिवशी यमदेवाला सुद्धा दीपदान केलं जातं। यमदेवांना जर आपण दीपदान केलं तर आपल्या घरावर अमृत्यू येत नाही, संकट येत नाही, जे ॲक्सिडंट होतो किंवा हृदयविकाराचे आजार होतात किंवा अचानक अटॅक वगैरे येतो असे प्रकार होत नाही। कारण की ज्या वेळेस धनतेरस असते त्यावेळेस जर आपण यमदीप दान केलं तर यम भगवानचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो आणि असं म्हटलं गेलेलं आहे शास्त्रामध्ये, जर आपण यमाला दीपदान केला तर आपल्या घरामध्ये संकट दुःख येत नाही आणि अमृत्यू येत नाही, म्हणजे ॲक्सिडंट वगैरे होत नाही। म्हणून प्रत्येक स्त्रीने ह्या दिवशी यमाला दीपदान करायचं आहे। आता यमाला दीपदान करण्यासाठी तो दीप कसा तयार करावा, त्याच्यामध्ये काय टाकावं आणि कशा पद्धतीने हा दीप लावायचा आहे आणि त्या ठिकाणी कोणता मंत्र म्हणायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल। माझ्या चॅनलला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।